अहो आता टेन्शनच सोडा, कारण जेवणासाठी काय बनवायचं याचा प्रश्न पडलाय ना. मग ही झटपट कुकरवाली दाल पालक खिचडी तुम्ही ट्राय करा ना, ज्याची चव आहे आरारारा खतरनाक. तर मंडळी काय करायचं, तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, चना डाळ, तांदूळ घालायचे आणि मंडळी स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळा चांगलं धुवून घ्यायचं आणि पाण्यात भिजत ठेवायचं. आता पितळाच्या कुकर मध्ये तेल, बादली भरून तूप घालायचं, कंजूसपणा अजिबात नाही करायचा. आता मोहरी, जिरं, सुकी मिरची, कढीपत्ता, हिंग, लसूण, आलं, हिरवी मिरची घालायची, छान मिक्स करून मग घालायचा कांदा आणि तो मऊसूत पडला की घालायचं तंबाट, मीठ. तंबाट गरगरीत शिजलं ना की मग घालायची चरचर चिरलेली पालक, भरपूर अशी बर का, प्युरे देखील घालू शकता पण असं झटपट होतं. आता याच्यामध्ये घालायची मस्त अशी हळद, जेणेकरून आपली दाल पालक खिचडी ना दिसायला एकदम जबरदस्त दिसते. मग घालायचं लाल तिखट, धणेपूड, छान मिक्स करून घ्यायचं. तेल सुटलं की मग घालायचं भिजत घातलेले तांदूळ आणि डाळ, कोथिंबीर, मीठ आणि पाणी घालायचं आणि ढवळून ना तुपाची एक धार सोडायची. कुकरचं झाकण लावायचं, दणकून 2 शिट्ट्या करायच्या बघा. आहा, काय जबरदस्त कन्सिस्टन्सी आहे बघा दाल पालक खिचडीची. आता गरमागरम सर्व करायची आणि वरून लसणाचा जबरा तडका द्यायचा. मस्त पापड लोणच्या सोबत ना तुकडाच पाडायचा. मग वाट कशाची बघताय, बसताय ना मंडळी.